तर गाईज आता आम्ही चाललोय मोकाटायला. बघू शकता आपल्यासोबत श्रेयस आहे, गद्दार माणूस, रेनकोट घालून आलाय. आमचं ठरलं होतं रेनकोट काय घालायचे नाही. हा आता आजारी बोलून रेनकोट घालून आलाय. आता काय म्हणतात, सेफ्टी इज बेटर दॅन पीपल. रेनकोटची सेफ्टी काय आवडतं द्यायला. अरे आपला भाऊ आलाय, बघू शकता इथे. म्हणतात हा आपला भाऊ आहे भाई. रेनकोट काहीच न घालता आलं. एक गद्दार आहे, एक गद्दारी करतात. काय आता आम्ही पोचल्या, बघू शकता माझ्या माग आहे गाडी छोट्या. ते पोलीस धरून देतात नाही का, ते असं वाकून कोंबडा बनवतात. त्यातले 3 जण आम्ही इथे दिसतो. ती एक, यो एक आणि यो एक. आता मला समजत नाही हा का आता आपण कधी जाऊ, कुठं जाऊ, काय भरोसा ना आपला. काय गरज आहे एवढ्या जवळ जायची, ते बघ काय गरज आहे यार. बघू शकता सगळे दरवाजे ओपन आहे, एकदम वन साइड राचकन पाणी निघतं, राचकन. आता इथं श्रेयस आहे. श्रेयस तुमचं मनोगत काय व्यक्त करा या पाण्याविषयी. खूप सुंदर पाणी आहे. पोहायचं होतं पण प्रेशर खूप जास्त आहे. मी पोहायच्याने आलो होतो. तुमचं मनोगत सांगा. +1 नाही, वेगळं 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 पाहिजे. हो, वातावरण खूप रोमॅन्टिक झालंय, पण कोण आपल्यासोबत काही याचं दिसतंय, पण चालेल. आमच्या मित्रांसोबत आहे, खूप छान. वडापावच्या 45 रुपयांसाठी लाच गेली असते. काय 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 बोल 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 काय झाली, काय स्टोरी सांगाल का जरा. ही स्टोरी सांग ना श्रेया, काय होती स्टोरी, काय होती सांग, स्टोरी काय होती. स्टोरी अशी होती की आम्ही वडापाव खाल्ले, जरा लांब घे नाही डोळ्यात. वडापावचे झाले 45 रुपये, पण इथे नेटवर्कच नाही. आणि आम्हाला माहिती, खायच्या आधी आम्ही बघितलंच नाही नेटवर्क होता की नाही. तू पण आहे ना व्हिडिओ, खायच्या आधी आम्ही बघितलंच नाही नेटवर्क होता का नाही. खाल्ले वडापाव आणि नंतर पेमेंटच होत नाही. आमची 45 रुपयांसाठी लाच गेली असती. एवढा हेअरचा एम्प्लॉय होता इथे, तरी आमची लाच गेली असती. तेच आदित्य बिर्लाचा एक होता, एक अटपोट एक्स्ट्रा होता. आम्ही कसं तरी सांभाळलं आणि एका मित्राला पाठवलं आम्ही, मग त्यांनी पेमेंट केलं. नंतर त्यांच्याकडे भांडी पण नव्हती घासायला. तर त्या मित्राचे खूप खूप आभार. त्या मित्रामुळे आम्ही आज आहोत, नाही तर आम्हाला भांडी घासायला लावली असेल त्या काकांनी. मित्राचं नाव संचित सुनील पांगरकर. बांधील की आयफोन येणार होता, हे दोघांनी ठरवलेलं की दोघा सोबत घ्याव. तर तू घेतोयस 17 प्रो, तू घेतोय तू. भाई कधी कधी येईल मुहूर्त सांग ना जरा. दिवाळीच्या आधी तुला बघायला भेटेल. नेक्स्ट ट्रिपला जायच्या आधी, नेक्स्ट ट्रिपला फोटो आपण त्यांनीच काढणार. पुढच्या आठवड्यात चाललोय आपण कधी? नाशिकला. नाशिकचं नाही बोलत, मोठी ट्रिप, लॉंग विकेंड ट्रिप. मी तर नाही राहणार आहे, आता यांच्यावर आहे. आता बोलतोय या आठवड्यात तुला चालवायचे. तर बघू शकता यार, माझ्या भावाच्या गाडीला गंज पकडला यार. गंज गंज ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. शेवट कसा होईल काय माहिती. तुझी सगळ्या गोष्टीची हा शेवट ही चांगली नाही होत, म्हणून मी पण चांगले प्रिडिक्ट नाही केलं. अजून वर्ष नाही झाला, मग काय झालं. रस्टिंग इश्यू. शेवट व्हायच्या आधी नवीन गाडी येईल. बाईने बोला तर बोला, बाईने बोला तो बोला. चला, इथे बुडणार नाही ना माणूस. बोलणार नाही, बुडणार नाही, मग काय होणार. ते आपटणार. मेंदू मेंदू आपटू दे, ते मरुडा तुमचं जगलं तर काय होईल. हे टाकू, हे टाकू ना. मी टाकणार हो. ब्लर नाही करणार, ब्लर केला तरी पहिले बसा दिसतोयस ना तू. मी फक्त का टूक लावी, चालेल. तुला तुला काय तुला काय म्हणायचंय. काय तुझा भाऊ, चाललंय तुझा भाऊ आयुष्य फार सुंदर आहे, फक्त यश सारखा मित्र सोबत असावा. असावं का नसावं. असावा आणि ह्याच्यावर का असावा असावा. ठीक आहे, आपण बरोबर आहे. हो. विपुलला नाही आणलंस यार. हसण्यामध्ये याचे पण दात आले, याचे पण दात आले. आईला माझा भाऊ विपुल, तुम्ही असे बोलता त्याला यार, त्याला वालीटच टाकला रे तुम्ही दोघांनी. तो जरा फोटोशूट करायला आला इथं, फोटो बिटो काढते वन साईड. ऋषा काय गातार. तर काय शॉर्ट ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आता आम्ही तिकडची गेलो, 4 वडापाव खाल्लं, 2 समोसा खाल्लं, श्रेयसनी 4 जिलेब्या खाल्ल्या. तर आता
आता आपण निघालोय बघू शकता एकदम मस्त स्कूटी बिटी चालू आहे. तर आता ऋषाला आम्ही सोडलाय घरी जिवंत. आता श्रेयसला सोडतो घरी जिवंत. त्यानंतर मी स्वतः घरी पोचतो जिवंत. श्रेयस भाई गद्दार माणूस आहे, गद्दार. रेनकोट वगैरे घालून आलाय. तर आता काय आता बोलला आपलाच आहे. आता काय यार. डायरेक्ट मी घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. सायनिंग ऑफ.